नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील क्रिस्टल लहान मुलाचा दवाखाना एक 1100 ग्रॅमच्या नवजात बालकाचा जन्म झाल्यानंतर वजन कमी असल्यामुळे की या बालकाचे जे आई वडील आहेत की त्या बाळाला कुठं उपचाराला न्यावं, वेळ कमी असल्यामुळे त्यांनी क्रिस्टल लहान मुलाच्या दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट केलं आणि त्यांच्या बाळाची तब्येत जी आहे ती ठणठणीत झाली. तर या ठिकाणी पालक आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? मी राजेश जांभूळकर, कुरवंडे लोणावळा. मी ह्या दिदीचा मामा आहे, ती माझी भाची आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं या हॉस्पिटलमध्ये सन्माननीय डॉक्टर मॅडम अश्विनीताई बांगर यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्या बाळाला ट्रीट केलं. तेथील स्टाफ पूर्णपणे 24 घंटे बाळापाशी कंटिन्यू पर 2-2 तासाला चांगल्या प्रकारे नाही का लक्ष देत होते. पूर्ण लक्ष देत असताना आमच्या बाळाचं वजन खूप कमी होतं, साधारणतः एक 1100 ग्रॅम वजन होतं. तर लोणावळ्यामध्ये ही सुविधा कुठंच नाहीये. ही सुविधा पूर्ण एकतर पुण्याला जावं लागतं, नाहीतर मग सोमवार त्या ठिकाणी. बरं, वेळ पण खूप कमी होता, त्याच्यामुळे आम्हाला सन्माननीय शिंदे मॅडमनी आम्हाला सांगितलं की तुम्ही क्रायस्टल हॉस्पिटलला एकदा जावा. तिथं आल्यानंतर आमच्या आधी मॅडम आणि पूर्ण स्टाफ इथं रेडीच होते सगळं. आणि बाळाला इथं घेऊन आल्यानंतर आज साधारणतः एक 14 ते 15 दिवस आहे की बाळाचं वजन खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट होऊन साधारण 1500 ग्रॅम झालेलं आहे आणि अतिशय ठणठणीतपणे बाळ आमचं व्यवस्थित आहे. याबद्दल मी खूप खूप आभार सन्माननीय डॉक्टर अश्विनीताई बांगर यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. काय सांगाल? काय नाव तुमचं? निशा नवले. मी बाळाची आई आहे. माझी डिलिव्हरी 8व्या महिन्यामध्येच झाली. बाळाचं वजन कमी असल्यामुळे इमर्जन्सी डिलिव्हरी करायला सांगितली आम्हाला मॅडमनी. मग बाळाचं वजन कमी असल्यामुळे मग माझ्या भावानी आणि बहिणीने इकडे घेऊन आले त्या बाळाला खूप छान यांनी हे केलं. प्रत्येक 2-2 तासाला बाळाची काळजी घेतली, दूध पाजलं आणि मॅडमनी तर 24 तास इथं राहून बाळाची देखभाल केली. त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. तर या ठिकाणी डॉक्टर अश्विनी बांगर आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मॅडम, ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत ज्यांचे नवजात शिशु असतात त्याला वेळेत उपचार देण्यासाठी क्रिस्टल लहान मुलाचा जो दवाखाना आहे, या लहान मुलाबाबत काय सांगाल? कसे तुमच्याकडे कोणत्या उपचार पद्धतीने त्याला वजन वाढलेलं आहे आणि आज कशी परिस्थिती आहे आणि दवाखान्याबद्दल काय सांगाल? जेव्हा बाळ आपल्याकडे आलं होतं, बाळाला शिंदे मॅडमनी मला फोन केलेला की आपल्या इथे एका बेबीची डिलिव्हरी झाली, बाळाचं वजन कमी आहे, बाळाचे पूर्ण महिने झाले नव्हते. तर मग इथे जेव्हा बाळ आलं होतं, बाळ बऱ्यापैकी ठीक होतं, तरी पण मग बाळाचं वजन 1100 ग्रॅम असल्यामुळे बाळाला आपल्याला वॉर्मरमध्ये ठेवावं लागलं, जे आपण म्हणतो ना काचेची पेटी, त्याच्यामध्ये ठेवलं. बाळाला तोंडाने दूध पिता येत नव्हतं तेव्हा, कारण की कमी महिन्यात डिलिव्हरी झाली. मग बाळाला नळीने दूध चालू केलं, बाळाला काही इंजेक्शन लावले, बाळाला लाईट दिली, या सगळ्या गोष्टी केल्या आणि वारंवार बाळाला आपण बघत राहिलो. सगळ्या गोष्टी बरोबर रोजच्या रोज बघितल्या आणि जसं जसं बाळ रिस्पॉन्स देईल तशी आपण ट्रीटमेंट त्याची पुढे चालवली. त्याच्यानंतर बाळाचं वजन एक 4-5 दिवसांनी वाढत होतं आणि त्या गोष्टीला आपण चांगला प्रतिसाद म्हणून जसं नळीने दूध पाजत होतं, मग हळूहळू तोंडाने दूध पाजायला चालू केलं ना. आता बाळा ऑलमोस्ट 1500 ग्रॅम झालेले, तोंडाने व्यवस्थित दूध घेते, बाळ स्वतः थंड पडत नाहीये, स्वतः गरम राहते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि आता बाळाला व्यवस्थितपणे आपण घरी पाठवू शकतो. आपल्या हॉस्पिटलचा पत्ता आणि संपर्क? हॉस्पिटल फुगे कॉम्प्लेक्स, साईबाबा चौक इथे आहे आणि संपर्क नंबर आहे कामशेत मध्ये, तालुका मावळ इथे, आणि फोन नंबर आहे 9082383328. आणखी एक नंबर? 9082383328. तर नवजात बाळ जे आहे की वजन कमी असल्यामुळे मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील, तुम्ही कोणत्या गावातनं आलात? कुरवंडे. बहीण कुरवंड्याला होती, म्हणजे नाही का आमच्या तिकडं. ते आम्हाला ऑप्शन हाच होतं की आपलं हे लोणावळ्यातील शिंदे हॉस्पिटल, मग तिकडं आम्ही डिलिव्हरी केली आणि त्याच्यानंतर प्रोसिजर ऍक्च्युली आम्हाला पुण्याला जायला सांगितलं दुसऱ्या डॉक्टरने. पुण्याचा प्रवास खूप लांब होता, पण लहान मुलाला घेऊन जाणं म्हणजे रिक्स पण होते ना तेवढी. मग ती रिक्स आज एवढ्या ग्रामीण भागातून अतिशय मी तर एवढं आभार व्यक्त करतो मॅडमचं की तुम्ही एवढं चांगली सुविधा या कामशेत ह्याच्यामध्ये दिली, कारण की आजूबाजूला सगळा ग्रामीण भाग आहे, आपल्या भागात पण ग्रामीणच भाग आहे सगळा.
अतिशय चांगल्या प्रकारे सुविधा दिल्याबद्दल खूप खूप मी पुन्हा एकदा मॅडमचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि खूप खूप सहकार्य केलं मॅडमने आम्हाला. आणि दुसरा विषय असा आहे की बिलाच्या बाबतीमध्ये पण असं काही नाही की त्यांचं जास्त आवाच्या सव्वा बिल करत नाही. जे आहे ते व्यवस्थित रेग्युलर नाही का. साधारणतः आता ह्या प्रोसिजरसाठी 2 ते 3 लाख रुपये किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर साधारण 6-7 लाख रुपये खर्च येतो. तर मॅडमने आम्हाला अतिशय कमी याच्यामध्ये सहकार्य केलं. आणि बिलाच्या बाबतीत कधी असं नाही की लगेचच भरा, आताच भरा, असं काही नाही. तुमच्या मनाला वाटेल आज आम्ही आता डिस्चार्ज करतानाच मॅडमला पूर्ण बिल भरला. याच्या आधी काही त्यांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं लगेच पैसे मागितले नाही, काय फक्त मेडिसिन पण आता त्यांनी. आणि दुसरा मूळ मुद्दा म्हणजे त्यांच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं लहान मुलांचं केअर घेण्यासाठी साहित्य पण त्यांनी बाहेरून मागवलं नाही का, की बाबा पुढे घरी गेल्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर अजून काही तुम्हाला नाही का, त्यांनी त्यांच्या हिशोबाने मागून आम्हाला ते फ्री पण दिलेलं आहे. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून क्रिस्टल लहान मुलाचा दवाखाना डॉक्टर अश्विनी बांगर यांच्या ह्या कार्याचं रुग्णांचे नातेवाईक जे आहेत त्यांच्याकडनं कौतुक करण्यात येत आहे. आणि डॉक्टरमध्ये पण माणुसकी असल्याचं बोललं जाते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. मी जाऊ का?